स्कंद 11वा अध्याय 2. श्री नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व 9 योगेश्वरांचा संवाद ऐकविणे. श्रीशुक म्हणतात, हे कुरुनंदना, श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत. हे राजन, ज्याला इंद्रिये आहेत असा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण चरणकमलांची सेवा करणार नाही. एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले. ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधीपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले. वसुदेव म्हणाले, ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उबगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते, तसेच हे भगवान आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते, परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात. परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात, ते सर्वांनाच आपले समजतात. हे ब्रह्मन, तरी सुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारित आहोत. जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारातून मनुष्य मुक्त होतो, पूर्वी विमुक्ती देणाऱ्या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे, तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती. कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. हे सुव्रता, आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेला या संसारातून मी सहज पार होऊन जाईन. श्रीशुक म्हणतात, राजन बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले. नारद म्हणाले, हे यदुश्रेष्ठा, विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे. हे वसुदेवा, हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की जो ऐकल्याने, त्याचा उच्चार केल्याने, त्याचे स्मरण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळे सुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात. ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे त्या परमकल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे. त्या संबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. स्वयंभुव मनूचा प्रियव्रत, तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. स्वयंभुव मनूचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता. त्याचा पुत्र अग्निध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ वासुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता. त्याचे 100 पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते. भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला. तो नारायणांचा परमभक्त होता. त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष नावाने प्रसिद्ध झाला. त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला. तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून 3 जन्मामध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले. त्या पुत्रांपैकी 9 पुत्र या भारतवर्षाच्या 9 द्वीपांचे अधिपती झाले आणि 81 पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. उरलेल्या भाग्यशाली 9 जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते. त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत. त्यांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. हे सर्वजण, त्यांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन,
आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन हे सर्वजण अव्यक्त जग भगवत रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते. मनात येईल तिकडे ते जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य, किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात. सर्वजण जीवनमुक्तच होते. ते एकदा या अजनाभ वर्षात ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या महात्म्या निमीच्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले. ते भगवंतांचे परमभक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्यांना पाहून यजमान, निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. ते भगवंतांचे परमभक्त आहेत असे जाणून विदेह राजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली. ते 9ही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते. राजाने विनम्रतेने मस्तक लवून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. विदेह राजा म्हणाला, मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात. कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणे हे अतिशय कठीण आहे. शिवाय ते क्षणभंगुर. अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो, आम्ही आपणास आमच्या परम कल्याणासंबंधी विचारित आहोत. कारण या जगात अर्धा क्षण झालेला सत्संग सुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो तर आपण आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करावा. कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःला सुद्धा देऊन टाकतात. नारद म्हणाले, हे वसुदेवा, निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले. कवी म्हणाला, राजन, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे असे माझे निश्चित मत आहे. नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत तेच भागवत धर्म समज. राजन, या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधीच संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणांनाच समर्पण करावीत. जो ईश्वराला विन्मुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो. या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते. म्हणून गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. राजन, हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्याला तो भासतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे. म्हणून विवेकी पुरुषाने संसारातील कर्मासंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे. त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत. त्या ऐकाव्यात.
तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत. शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो. त्याचे चित्त द्रवते. तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो. कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो. कधी कधी नाचतो सुद्धा. अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे इतकेच काय सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. जसे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती व भूक नाहीशी होणे असे 3 फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा 3ही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. हे राजन, अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परमशांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. राजाने विचारले, आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा. त्याचे धर्म कोणते? त्याचा स्वभाव कसा असतो? तो माणसांशी कसा वागतो? काय बोलतो? आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो? हरी म्हणाला, आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहेत असे पाहतो, तो उत्तम भागवत समजावा. जो भगवंतांवर प्रेम, त्यांच्या भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ भक्त होय. जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल नावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. जन्म, मृत्यू, तहान, भूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच. जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. ज्याच्या मनामध्ये विषय भोगांची इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहतो, तो उत्तम भागवत होय. ज्याला या शरीराचा चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण, आश्रय आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांचा प्रिय असतो. जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. आपले अंतःकरण भगवन्मय करणाऱ्या देवता सुद्धा भगवंतांचे जे चरणकमल धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिष सुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरी सुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या
बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखविल. अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडित नाहीत, तो भगवत भक्तांमध्ये मुख्य होय. अध्याय 2 समाप्त.